नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. विचार करा, हजारो वर्षांपूर्वीच्या वस्तू, त्यांचं नेमकं वय शास्त्रज्ञ कसं ठरवतात? आपल्याकडे जी माहिती आलीये त्यानुसार यासाठी काही खास वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात. चला तर मग आज याचाच सखोल अभ्यास करूया. हो, अगदी बरोबर. जुन्या काळातील वस्तू, मग ते लाकूड असो, कोळसा किंवा अगदी हाडं, यांचं वय ठरवण्यासाठी मुख्यत्वे 2 पद्धती आहेत. एक आहे कार्बन 14 पद्धत आणि दुसरी काष्ठवलय कालमापन पद्धती. या दोन्ही पद्धती कशा काम करतात आणि त्यांचं महत्त्व काय आहे, हे आज आपण समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया कार्बन 14 पासून. या माहितीमध्ये विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांचा उल्लेख आहे. त्यांच्या एका शोधाने इतिहास समजून घेण्याची पद्धतच बदलून टाकली. काय आहे हे प्रकरण? हे खूपच रंजक आहे. यातली मूळ संकल्पना अशी आहे की कार्बन 14 नावाचा एक घटक तो प्रत्येक सजीवाच्या शरीरात असतो. प्रत्येक सजीवाच्या. हो. आणि जोपर्यंत तो सजीव जिवंत असतो तोपर्यंत त्याच्या शरीरातलं याचं प्रमाण स्थिर राहतं. पण गंमत पुढे आहे. सजीवाच्या मृत्यूनंतर त्याच्या अवशेषांमधलं कार्बन 14चं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. अरे वा, म्हणजे हे एका नैसर्गिक घड्याळासारखं आहे जे सजीवाच्या मृत्यूच्या क्षणी टिकटिक करायला लागतं. अगदी बरोबर. उत्तम उपमा आहे. मग या पद्धतीचा वापर करून कोणत्या प्रकारच्या वस्तूंचं वय ठरवता येतं? या पद्धतीमुळे प्रागैतिहासिक काळातल्या वस्तू जसं की लाकूड, कोळसा, हाडं, जीवाश्म अशा गोष्टींचं वय मोजता येतं. ते कसं? म्हणजे प्रयोगशाळेत काय करतात नक्की? प्रयोगशाळेत त्या वस्तूमध्ये किती कार्बन 14 शिल्लक आहे हे तपासलं जातं आणि त्या प्रमाणावरून त्या वस्तूचं वय ठरतं. अच्छा, पण याची काही मर्यादा वगैरे असते का? हो, नक्कीच. याची एक मर्यादा आहे. या पद्धतीमुळे साधारणपणे 60,000 वर्षांपर्यंतच्या प्राचीन वस्तूंचंच वय ठरवता येतं. त्यापेक्षा जुन्या वस्तूंचं नाही. बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूचं वय निश्चितपणे कळतं तेव्हा ती वस्तू ज्या संस्कृतीच्या लोकांनी बनवली होती त्या संपूर्ण संस्कृतीचा काळ आपल्याला ठरवता येतो. अच्छा. हो, यामुळे इतिहासाची एक सरळ एकरेषीय कालरेषा तयार करायला खूप मोठी मदत होते. हे खरंच खूपच वैज्ञानिक आणि थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. पण या माहितीत अजून एका पद्धतीचा उल्लेख आहे जी थोडीशी सोपी वाटतेय. काष्ठवलय कालमापन पद्धती. हो, आणि ती तिच्या साधेपणातच खूप प्रभावी आहे. ही पद्धत निसर्गाच्या एका अगदी साध्या नियमावर आधारलेली आहे. तो कोणता नियम? झाडाची वाढ होते, बरोबर? तर दरवर्षी त्याच्या खोडामध्ये एक नवीन वर्तुळाकार वलय तयार होतं. हो, ती झाडाची वर्तुळं, रिंग्स. अगदी तेच. ही वलय मोजली की झाडाचं नेमकं वय ठरवता येतं. म्हणजे फक्त ती वर्तुळं मोजायची. पण याचा उपयोग फक्त झाडाचं वय मोजण्यापुरताच होतो का? नाही नाही, याचा खरा उपयोग जुन्या लाकडी वस्तूंचा वय मोजण्यासाठी होतो. ते कसं काय? समजा एखाद्या जुन्या वास्तूमध्ये लाकडी खांब वापरला आहे, तर त्या खांबावरच्या वलयांचा अभ्यास करून तो खांब कोणत्या झाडापासून आणि किती वर्षांपूर्वी बनवला होता हे शोधता येतं. वा, हे तर खूपच छान आहे. तर आज आपण प्राचीन वस्तूंचं वय ठरवण्याच्या या 2 प्रमुख पद्धतींबद्दल जाणून घेतलं. एकीकडे विलार्ड लिबी यांनी शोधलेली कार्बन 14 पद्धत. जी 60,000 वर्षांपर्यंतच्या वस्तूंचं वय ठरवते. हो, आणि दुसरीकडे झाडाच्या खोडातली वलय मोजून वय ठरवणारी काष्ठवलय कालमापन पद्धती. अगदी बरोबर. आणि या वैज्ञानिक पद्धतींमुळे आपल्याला फक्त वस्तूंचं वय कळत नाही, तर त्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी मानवी संस्कृती कशा बहरल्या आणि त्या एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या असतील याचा एक नकाशाच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. विचार करा, एका हाडाच्या तुकड्यावरून किंवा लाकडाच्या उणक्यावरून संपूर्ण मानवी इतिहासाचं चित्र उलगडण्याची ही प्रक्रिया किती रोमांचक आहे, नाही का? खरंच, हे सगळं अविश्वसनीय आहे. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. हो, विचारा ना. आपण कार्बन 14 बद्दल बोललो. ते प्रत्येक सजीवात असतं. पण ते येतो कुठून? म्हणजे वातावरणात ते कसं तयार होतं? खूप चांगला प्रश्न आहे. हे बघा, वातावरणाच्या अगदी वर्षाथरात वैश्विक किरणं म्हणजे कॉस्मिक रेज सतत येत असतात. अच्छा. हे किरणं जेव्हा तिथल्या नायट्रोजनच्या अणूवर आदळतात तेव्हा एका दुर्मिळ आणि अस्थिर प्रकारच्या कार्बनची निर्मिती होते. तोच हा कार्बन 14. ओके. म्हणजे तो नैसर्गिकरित्या तयार होत राहतो. मग तो वनस्पती, प्राणी यांच्यापर्यंत कसा पोचतो? हा तयार झालेला कार्बन 14 हवेतल्या ऑक्सिजनसोबत मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो.
मग वनस्पती प्रकाश संश्लेषण करताना हा वायू शोषून घेतात. आणि तो त्यांच्या शरीराचा भाग बनतो. अगदी बरोबर. मग प्राणी त्या वनस्पतींना खातात आणि अन्न साखळीतून तो प्रत्येक सजीवाच्या शरीरात पोहोचतो. समजलं. म्हणजे जोपर्यंत सजीव जिवंत आहे तोपर्यंत तो हा कार्बन 14 घेत राहतो आणि म्हणून प्रमाण स्थिर राहतं. परफेक्ट. आणि मृत्यूनंतर हे घेणं थांबतं आणि मग ते घड्याळ सुरू होतं, ज्याबद्दल आपण बोललो. आणि त्या दुसऱ्या पद्धतीबद्दल म्हणजे काष्ठवलय, तिथे तुम्ही म्हणालात की वलयांचा एक पॅटर्न तयार होतो. हो, तो पॅटर्न हवामानावर अवलंबून असतो का? अगदी. एखाद्या वर्षी पाऊस चांगला झाला तर झाडाची वाढ जोरात होते आणि वलय रुंद तयार होतं. आणि दुष्काळ पडला तर वलय अगदी अरुंद असेल. त्यामुळे सलग काही वर्षांच्या हवामानामुळे या वलयांचा एक विशिष्ट नमुना तयार होतो. एक प्रकारे नैसर्गिक बारकोडच तयार होतो. नैसर्गिक बारकोड. वाह, ही उपमा तर खूपच छान आहे. म्हणजे प्रत्येक कालखंडाचा आपला एक वेगळा बारकोड असतो. हो, त्या प्रदेशापुरता. आणि शास्त्रज्ञ याच बारकोडची एक मास्टर लायब्ररी तयार करतात. जुन्या लाकडाचे नमुने एकमेकांना जोडून ते हजारो वर्षांची एक सलग कालरेषा तयार करतात. आणि मग नवीन नमुना मिळाला की तो ह्या लायब्ररीत कुठे जुळतोय हे पाहतात. अगदी बरोबर. जिथे तो बारकोड अचूक जुळेल त्यावरून कळतं की ते झाड कोणत्या वर्षी तोडलं गेलं होतं. इतकी अचूकता आहे यात. म्हणजे इतिहासातील फसवणूक उघडकीला आणण्यासाठी सुद्धा हे एक शक्तिशाली साधन असेल. निश्चितच. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे स्ट्रॅडिव्हेरियस व्हायोलिन. काही व्हायोलिन्स त्याच्या नावाने विकली जात होती. हां. पण जेव्हा त्या व्हायोलिनच्या लाकडाची तपासणी झाली तेव्हा कळलं की त्यातलं काही लाकूड अशा झाडांपासून बनवलं होतं जी झाडं स्ट्रॅडिव्हेरियसच्या मृत्यूनंतर तोडली गेली होती. अरे देवा, म्हणजे एका क्षणात सगळा बनाव उघडकीस आला. हो. त्यामुळे या पद्धती केवळ काळ ठरवत नाहीत तर त्या इतिहासाला अधिक सत्यनिष्ठ बनवतात. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट झाली. भूतकाळ कधीच पूर्णपणे पुसला जात नाही. नाही, कधीच नाही. त्याचे अंश, त्याचे संकेत आपल्या आजूबाजूलाच दडलेले असतात. फक्त ते वाचण्यासाठी योग्य नजर आणि योग्य साधनं लागतात. खरंच, ही दोन्ही साधनं म्हणजे इतिहासाचे डोळेच आहेत. मग विचार करा, आजपासून हजारो वर्षानंतर भविष्यातल्या पिढ्या ते आपल्या काळाचा अभ्यास कसा करतील. आज आपण जे काही मागे सोडून चाललो आहोत त्यातून ते आपल्या संस्कृतीबद्दल काय निष्कर्ष काढतील. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ते आपलं वय ठरवण्यासाठी आणि आपली ओळख शोधण्यासाठी कोणती नवीन वैज्ञानिक हत्यारं वापरत असतील. मला वाटतं हा विचार आपल्याला वर्तमानात अधिक जबाबदारीने वागण्याची प्रेरणा देतो.